संजय गायकवाड यांनी एका पुस्तकाबाबत केलेलं विधान आज दिवसभर कमालीचं चर्चेत राहिलं। दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या कोण होता शिवाजी या पुस्तकाचं शीर्षक हे आक्षेपार्ह असल्याचा साक्षात्कार संजय गायकवाडांना अचानक झाला। एका लग्न समारंभात पुस्तक वाटप करताना हे पुस्तक त्यांच्या नजरेस पडलं आणि त्यानंतर त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशक असलेल्या संघर्ष बुक गॅलरीच्या प्रशांत आंबींना मध्यरात्री फोन केला आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। आणि ही ऑडिओ क्लिप जेव्हा व्हायरल झाली तेव्हा ही ऑडिओ क्लिप आपलीच आहे असं त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं। दरम्यान प्रकाशकांनी या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल करणार असल्याचं नमूद केलंय। मात्र एखाद्या लोकप्रतिनिधीची सातत्यानं घसरणारी भाषा आणि त्याकडे पक्षाकडनं केला जाणारा कानाडोळा हे जणू समीकरण बनलंय। त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता गायकवाडांना समज देणार का हे पाहावं लागेल। तर संजय गायकवाड यांची ही ऑडिओ क्लिप जी व्हायरल झाली आणि अर्थात नंतर संजय गायकवाडांनी स्वीकारले की ऑडिओ क्लिप आपलीच आहे। त्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय ऐकू येत आहे हे आपण पाहूया। आमदार संजय गायकवाड बोलतोय बुलढाणा। हा बोला। तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं शिवाजी कोण होता म्हणून। हा तर तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे हा? आणि ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते। अरे गोविंद पानसरे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा। तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे। काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे। तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता। तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा। काय पुस्तक वाचायची गरज नाही मला। शिवाजी कोण होता तुला लिहायची गरज काय? शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं लिहायचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते। इतिहास 16व्या शतकातला आहे, ते नको सांगू तुम्हाला। मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा, वाचल्यानंतर कळेल तुम्हाला। तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला। मग तू काही शासन शिकू नको। लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात घुसून मारीन। तुम्ही आता तू कधी पुस्तक वाचताना दिसला? मी धमक्या देत नाही, मी करून दाखवतो। व्यवस्थित नीट बोल, तुझ्या घरात घुसून मारून तुला मी। नाही, मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला। ती भाषा बदल, पुस्तकाचं नाव बदल। तो अधिकार आमच्याकडे आहे, पानसरेंचं पुस्तक आहे ते। मग पानसरेला भेटायला वर जाय। हा, पानसरेला भेटायला वर जाय। मग तू भेट, फक्त तुला कदा चिडून टाकतो पाय जरा। हा या बघूया। जरा वा संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार जरा चेक कर तू बी। तू जीप कापून टाकीन मी। बर बघूया की। या उद्या जीप कापायला येतोच मी, थांब जरा तू। या उद्या या। तर या सगळ्या वादानंतर या ऑडिओ क्लिप संदर्भात आणि या वादासंदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया। तो व्हायरल झाला, काही तोडून मोडून त्याने त्याच्यामध्ये शब्द काही कट केले, काही ठेवले। मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या। त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे। आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही। अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं विचित्र लिखाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे। अत्यंत अश्लील भाषेमध्ये म्हणजे एखादा आमदार अशी घाणेरडी भाषा वापरूच कसा शकतोय आणि अशा लोकांना आपण निवडून देतोय। ते मला आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या देत होते। त्याच्यानंतर ते मला तुझी जीभ कापतो, तुला घरात घुसून मारतो, अशा पद्धतीनं सुद्धा धमक्या देत होते। तरी सुद्धा मी त्यांना वारंवार हे सांगत होतो की तुम्ही पुस्तक वाचा, पण त्यांना तो पर्याय नकोसा होता, कारण की त्यांना वाचनाची सवय अजिबात नसणार आहे। तर या सगळ्या वादानंतर आमदार संजय गायकवाडांना राधाकृष्ण विखे पाटलांनी एक सल्ला दिलेला आहे। तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट इशारा। जर गायकवाडाने माझी विनंती, आपण आता ह्या अशा कॉन्ट्रोवर्सीमध्ये जाऊ नये। याच्यामध्ये पूर्वी काही सगळे त्या बाबतीत निकाल झालेले पूर्वीच। त्याला त्या प्रकाशकाला सरकारने प्रोटेक्शन दिलं पाहिजे बिलकुल आणि त्या आमदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे। संजीव आहे ना, संजीव
त्याला संजय काय नाव संजय गायकवाड संजयला जर त्या प्रकाशकाला हात लावला तर संजूला गंजू करून सोडू, हे लक्षात ठेवा त्यांनी संजयने. पण संजय गायकवाडांनी वादात अडकणं किंवा वादग्रस्त वक्तव्य करणं, वादग्रस्त कृती करणं ह्याची काही ही पहिलीच घटना नाहीये. संजय गायकवाड आणि वाद हे जणू समीकरण बनलंय. काहीच दिवसांपूर्वी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला संजय गायकवाड यांनी मारहाण केल्यामुळे मोठी खळबळ उडालेली होती आणि त्याआधी सुद्धा त्यांच्या सोबत अनेक वाद पाहायला मिळाले होते. गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्य. एप्रिल 2021. कोरोनाचे विषाणू सापडले तर फडणवीसांच्या तोंडात कोंबे. फेब्रुवारी 2024. 1987 मध्ये एका वाघाची शिकार केली आणि त्याचा दात गळ्यात लॉकेट म्हणून घातला. सप्टेंबर 2024. राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला 11 लाख रुपये देईन. जानेवारी 2025. मटण, दारू आणि पैशांसाठी मतदार आपलं मत विकतात. एप्रिल 2025. नवी योजना आली की पोलिसांचा हप्ता वाढतो. 8 जुलै 2025. आमदार निवासात कॅन्टीन कर्मचाऱ्याला त्यांनी बेदम मारहाण केली. 23 मार्च 2026. 35 कोटी रुपयांचं कमिशन कार्यकर्त्यांमध्ये वाटलंय. सायकलवरचे कार्यकर्ते फॉर्च्युनरमध्ये फिरतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.